मनसे नेते संदीप देशपांडेंना धमकी देण्यात आली आहे। एका अज्ञात व्यक्तीनं संदीप देशपांडेंना धमकी देत शिवीगाळ केली। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरनं मनसे आक्रमक झाली आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर देशपांडे यांना धमकी देण्यात आल्याची माहिती आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांना धमकी देण्यात आलेली आहे। एका अज्ञात व्यक्तीनं संदीप देशपांडे यांना धमकी दिलेली आहे आणि शिवीगाळ केली। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरनं मनसे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एका अज्ञात व्यक्तीनं देशपांडे यांना फोन करून धमकी दिली आहे। पाहूयात। अशा काही गोष्टींना आम्ही भीक घालत नाही आणि अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही। मराठीच्या सक्तीसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता। दरम्यान याच मुद्द्यावरनं मनसे नेते संदीप देशपांडेंना धमकी देण्यात आली आहे। या धमकीनंतर संदीप देशपांडेंनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। एका अज्ञात व्यक्तीनं देशपांडेंना धमकी देत शिवीगाळ केली आहे। हॅलो, हा, शिवी कशाला देत आहे? तू शिवी दिलीस ना पहिले मला? तू दिली की दिली? तू दिली? तुला ना महाराज कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। तुझी अवकात आहे का? हा, तुझ्या कोणाला म्हणतो नाही? तुला पत्ता दे, उद्या येतो। तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे हा, तिकडेच येतो ना मी। कसा तुला ये ना, माझ्या घरी येतोस, ये. चल बघू हा, तुझी येतो, हिंमत येतो. किती येते। हा, ठीक आहे, येतो येतो। हा, ये। हा, बघ तू हिंमत, बघ हिंमत येतो। कधी यायचं ते सांग। ए जा रे, सीट आणून निवडून आणून दाखव। फोनवरून मिळालेल्या धमकीनंतर संदीप देशपांडेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिली आहे। तर अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचं देशपांडेंनी म्हटलंय। कानावर घातलेलं आहे त्यांच्या, पण अशा काही गोष्टींना आम्ही भीक घालत नाही आणि अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही। पोलीस तपास करतील ना, पोलीस संपर्कात आहेत माझ्या। साहेबांचं काही म्हणणं आहे का याविषयी? काही बोलणं झालं आता? नाही, मी त्यांच्या फक्त कानावर घातलंय। मनसेच्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावरनं चांगलंच राजकारण तापलंय। मनसेच्या या भूमिकेनंतर उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी मनसेला कोर्टात खेचण्याचा इशारा दिला होता। तर महाराष्ट्रात मराठीचा सन्मान कोणी करत नसेल तर त्याला धडा शिकवूच असा पलटवार बाळा नांदगावकरांनी केला। महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराचा अपमान पण तुम्ही करतायत। मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे। धमकी महाराष्ट्रात होऊ देणार नाही। कोर्ट सगळ्यांसाठी फ्री आहे, कोणी कोर्टात जाऊ शकतो। त्याच्यामुळे ते कोर्टात गेले, त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही। या महाराष्ट्रात राहणारा, या महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती प्रेम करणारा जो आहे तो आमचा आहे। आमचं म्हणणं एवढं, जर तुम्ही मराठी बोलला तर तुमचा सन्मान आमचे पोलीस पण राखतील। तुम्ही ज्या राज्यात जाता त्या राज्याचा सन्मान तर राखलाच पाहिजे। ही मागणी करणे काय चुकीचं नाही, त्यामुळे कोर्टात जाणं वगैरे हे चुकीचंच आहे। मराठी सक्तीवरनं राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय। दरम्यान या मुद्द्यावरनं एकीकडे मनसेला कोर्टात खेचण्याचा इशारा देण्यात आलाय, तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडेंना देखील धमकी देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।